जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेच्या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी म्हणजे क्लर्क या पदासाठी तब्बल 220 जागांसाठी जाहिरात आलेली आहे। आणि या जाहिरातीमध्ये नेहमीप्रमाणे आपण पटपट आणि ऑफिशियल माहिती तुम्हाला दाखवणार आहे की या जाहिरातीमध्ये एकूण किती पदं आहेत, त्यानंतर वेतन श्रेणी काय आहे, त्यानंतर आपल्या परीक्षेचं स्वरूप कोणतं राहणार आहे, परीक्षेला विशेषतः करून कोणते विषय राहणार आहेत, वयमर्यादा काय आहे, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय वगैरे सर्व तुमचे जेवढे भी काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत सर्व क्लिअर करणार आहे। सर्वात प्रथम परत एकदा सांगतो आहे की ही जाहिरात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटला। याची फॉर्म भरण्याची सुरुवात पण अर्ज भरण्याची सुरुवात पण आजपासून सुरू झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये या जाहिरातीची लिंक पण देतो आहे, तिथून जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। एक एक मुद्दा आपण क्लिअर करूयात। पदाचं नाव काय? कारकून। कारकूनलाच आपण काय म्हणतो तर क्लर्क म्हणतो। सपोर्ट स्टाफ कारकून हे पद आहे। एकूण किती पदांची संख्या आहे? पदसंख्या 220 आहे। अगदी तुम्हाला ऑफिशियलच PDF मधली जी जाहिरातीचं PDF आहे त्याच्यामधूनच माहिती देतो आहे। त्यामुळे आता वयोमर्यादाकडे येऊयात। किमान कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष अशा प्रकारे वयाची पण अट आहे। पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला जर या बँकेच्या परीक्षेसाठी जर बसायचं असेल तर त्यासाठी कोणत्या प्रकारची क्वालिफिकेशन काय म्हणजे पात्रता। आता पात्रता खूप महत्त्वाची आहे बघा। पात्रता काय आहे एकदा तुम्हाला दाखवतो बघा, म्हणजे तुम्हाला डाऊट नको राहायला काहीच कुठल्याच पद्धतीने। बघा, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50% मार्क पडले पाहिजे आपल्याला ग्रॅज्युएशनला उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर म्हणजे आणि सोबत त्यांनी सांगितलं पदव्युत्तर परीक्षा। बघा, पदव्युत्तर परीक्षा MHCIT किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा कोणत्याही शाखेतून। त्यांनी उदाहरणासाठी दिले BE उत्तीर्ण उमेदवार, तसेच BSc संगणक व कृषी पदवी धारक जे असणारे ते उमेदवार तर त्यांना सदरची जी आहे अट शिथिल राहील अशा प्रकारची पण जी आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल आणि एकदम जी जाहिरातीमध्ये आपल्याला अटीची जी त्यांनी जी काही तरतूद केलेली आहे तर ती अगदी तुम्हाला एक लाईन टू लाईन वाचून दाखवलेली आहे। मग क्लिअर झालं। एकूण पदसंख्या आहे 220 आणि वय आहे किमान 21 तर कमाल 35 आणि क्वालिफिकेशन मी सांगितलेली आहे। आता दुसरा मुद्दा बघा, तुम्हाला अर्ज कुठे भरायचा इथे हे संकेतस्थळ दिलेले आहेत बघा। याची तुम्हाला लिंक जी आहे ऑफिशियल लिंक पण आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये मिळेल, काळजी करू नका। बघा, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत एकदा त्याकडे येऊयात आपण। आजपासून फॉर्मची सुरुवात होणार आहे 19/10/2025। कधीपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 31/10/2025। म्हणजे तुम्हाला पटकन फॉर्म भरायचं बरं का। ह्याच महिन्यामध्ये या फॉर्मची शेवटची तारीख पण असणार आहे 31/10/2025 पर्यंत। पुढे बघा, परीक्षा शुल्क ऑनलाईन स्वीकारण्याचा अंतिम दिनांक सेमच दिलेला आहे त्यांनी। त्यानंतर बघा, परीक्षा दिनांक जे काय असेल किंवा हॉल तिकीट कधी येणार आहे, मुलाखतीचा दिनांक, ही संपूर्ण वेबसाईट जे काही आहे या बँकेची वेबसाईट जी आहे तर त्याच्यावरती देण्यात येणार माहिती आहे। त्यानंतर मग आपल्या चॅनलवर पण आपण देऊयात, पण सध्या ती म्हणजे परीक्षेचा दिनांक हे वगैरे वगैरे माहिती आलेली नाही। आता येऊयात वेतन श्रेणी। आता वेतन श्रेणी बघा तुम्हाला इथे स्पष्ट लिहिलेली आहे। आता तुम्ही जे आहे आता सर्व आपण याच्यात वेळ घालणार ना, आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात म्हणजे जेणेकरून आपल्याला वेळ जास्त आपल्याला मिळेल आणि कामाच्या ठिकाणी। परीक्षेची निवड पद्धती कशी असणार? एकूण 100 मार्काची बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सांगतो आहे की अगदी डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। आणि इथून पुढे पण अशाच प्रकारचे नोकरी भरतीच्या संदर्भात सरळ सेवा असो किंवा इतर सर्वाधिक डिटेल आणि कमीत कमी शब्दामध्ये आपल्या या चॅनलच्याद्वारे तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळणार आहे। एकूण 100 मार्कची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यापैकी 90 गुणांच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे MCQs पद्धतीने। आणि त्याच्यामध्ये 10 मार्क्स जे असणार आहेत परत उरलेले म्हणजे 90 + 10 म्हणजे एकूण 10 मार्काची मुलाखत असणार आहे आणि दोघांचे मिळून जे आहे एकंदरीत मेरिट लागणार आहे। ही बाब समजून घ्या सर्वांनी। आता याच्यामध्ये कोणते कोणते विषय विचारणार ते आता जसं की बघा इथे दिलं त्यांनी की इंग्लिश लँग्वेज असणार आहे आणि तुम्हाला इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी व्याकरणाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर द प्रिसाइज अकॅडमी या आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर पण जे ॲप्लिकेशनची जवळपास 10,000 डाउनलोडिंग आहे आपली। आणि या ॲप्लिकेशनमध्ये आपण फक्त आणि फक्त एकच सब्जेक्ट शिकवतो आणि तो म्हणजे इंग्रजी व्याकरण, या व्यतिरिक्त आपण दुसरा सब्जेक्ट शिकवत नाही। पण आता बघा, इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर जनरल अवेअरनेस ऑब्वियसली ते बँकेचे संबंधित असणार आहे, त्यानंतर कम्प्युटर नॉलेज असणार आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड असणार आहे आणि या एकंदरीत जे आहे
पेपरचं जे काही माध्यम असणार आहे इंग्रजी आणि मराठी. आता बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात की इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते घाबरतात, तर इथं दोन्ही पण माध्यमांमध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. कोणते विषय असणार ते पण सांगितलं, किती मार्कचे एकूण पेपर असणार ते पण एकूण किती मार्कची परीक्षा होणार ते पण सांगितलं आहे, 10 मार्क मुलाखतीचे पण असणार आहे वगैरे वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये. आणि फीस याची राहणार आहे 1000 रुपये. 1000 रुपये फीस राहणार आहे. आणि जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या अर्जाची जी लिंक आहे म्हणजे अर्ज करण्यासाठी तर ती आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये मिळणार आहे. या व्यतिरिक्त मला नाही वाटत तुमच्या मनामध्ये काहीतरी डाऊट बाकी ठेवला असेल मी, पण जर समजा असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण अशाच प्रकारे नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर आणि सविस्तर तुमच्या मनातले प्रश्न ॲड्रेस झाले पाहिजे, तुमच्या मनातले प्रश्न सुटले पाहिजे अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा शेअर करण्याचं काम करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.